आज आम्ही माननीय कलेक्टर महोदय सन्माननीय डॉक्टर किरणजी पाटील साहेब यांच्याकडे डोणगाव येथील पांधन रस्त्याच्या विषयाकरता डोणगाव गावातील सबंध या शेतकऱ्यांच्या सोबत मी शैलेश सपना सुबोध सावजी या ठिकाणी आलो। प्रश्न हा आमचा असा आहे की आज डोणगाव शेलगाव रस्त्यापासून तर कराळवाडीच्या नाल्यापर्यंत हा तो 4 किलोमीटरचा पांधन रस्ता आहे। हा त्या ठिकाणच्या जवळपास 280 कास्तकारांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी माती भराव काम हे जवळपास 2021-22 मध्ये पूर्ण केलं। 21-22ला लोकवर्गणीतून मातीचं भराव काम पूर्ण झाल्यानंतर अपेक्षा होती शासनाने प्रशासनाने त्यावरती खडीकरण केलं गेलं पाहिजे, परंतु 2026 पर्यंतही त्यावर कुठल्याही पद्धतीचं खडीकरण झालं नाही। कास्तकाराच्या माध्यमातून 2022 मध्ये तहसील कार्यालयाला अर्ज दिला गेला खडीकरणाचा। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कलेक्टर महोदयांपर्यंत प्रस्ताव दाखल झाला। 2023 मध्ये हेच खडीकरण व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे रोजगार हमी योजनेचे सचिव यांनाही निवेदन दिलं गेलं, परंतु अजूनपर्यंतही त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई झाली नाही। म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेअंतर्गत हा रस्ता पूर्ण व्हावा अशी विनंती करण्याकरता ही मागणी घेऊन सन्माननीय कलेक्टर महोदयांकडे आलो। आपल्याही चॅनलच्या माध्यमातून मी या सर्वांच्या वतीनं शासनाकडे विनंती करतो की हा पांधन रस्ता त्वरेने सुरू करावा आणि याच पांधन रस्त्याच्या सोबत गावातील परिसरातील जिल्ह्यातील जेही पांधन रस्ते अडखळलेले आहेत त्या सर्व पांधन रस्त्याला या शासनाने सुरुवात करावी। धन्यवाद।